धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवत कंत्राटी पद्धतीने भरती केल्याचा मोठा आरोप माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केलाय। या संदर्भात धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भातील निवेदन देखील दिले। याबाबत धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी अंपळकर यांना या संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं असल्याचं अंपळकर यांनी स्पष्ट केलंय। धुळे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली व यामध्ये 43 वर्षाच्या आतील महिला कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने भरती करावी असे आदेश पारित केले असता 43 वर्षाच्या पुढील वय असलेल्या या महिलेची भरती प्रक्रिया दरम्यान करण्यात आली असल्याचा दावा माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी केला असून या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश धुळे महानगरपालिका आयुक्तांनी दिले। मागच्या महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये महापालिकेमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती झालेली होती। चंद्रकांत जाधव साहेबांकडे ती भरती होती आणि ते आरोग्य अधिकारी असल्या कारणाने त्यांच्याकडे 40 लोकांची भरती झाली आणि त्याच्यामध्ये आमचेही काही ओळखे पाळखेचे काही बिचारे गरीब लोक होते। त्यांच्यासाठी म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधला। त्यांनी त्या मुलांची आमच्या त्यात लिस्टमध्ये नावं न आल्यामुळे त्यांना आम्ही विचारणा केली। त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी आम्हाला एक उत्तर दिलं की एक असा GR आलेला आहे की 43 वर्षाच्या वर कोणीही सदस्य असेल कर्मचारी तर त्यांना आपल्याला रुजू करून घेता येत नाही, शिवाय त्यांचं शिक्षण 10वीच्या वर पाहिजे, 10वी शिक्षण कमीत कमी पाहिजे। मग त्या अगोदर काही एक 3-4 महिला आपल्याकडे कार्यरत होत्या, त्यांना ज्या त्यांच्या हिशोबाने होत्या म्हणजे लिगल होत्या त्यांना त्यांनी घेतलं, बाकीच्यांना त्यांनी घेतलं नाही। त्याच्यावर आम्ही विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला GR आला आहे आणि त्या GRच्या पद्धतीनेच आम्ही काम करतो। नंतर मी त्यांना एक लेटर मागितलं की तुमचं जे भरती केलेले 40 लोक आहेत तर कोणत्या कोणत्या लोकांचे तुम्हाला अर्ज आले होते आणि तुम्हाला कोणाची भरती केली तर ते आम्हाला एक पत्र द्यावं। तर त्यांनी ती सगळी माहिती मला दिली आणि तेव्हाची माहिती मी आज जपून ठेवली। परंतु आज एक म्हणजे या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आत्ता काही दिवसापूर्वी एक नवीनच महिला रुजू झालेली माझ्या लक्षात आली आणि ती महिला रुजू करत असताना तिचं वय 46 वर्ष, तिचं जन्म 1979चा आहे। मग ती महिला त्यात रुजू कशी करून घेतली? ती GRच्या विरुद्ध नाही का? मग या विरुद्ध आम्ही आज आयुक्ता मॅडमकडे आलेलो होतो आणि सकाळपासून खरं सांगायचं म्हणजे जाधव साहेबांच्या केबिनला आम्ही आलो। कमीत कमी 15 ते 16 वेळा आमचं फोन झाला, परंतु त्यांनी आमचा फोन उचलला नाही। त्या वेळेस आम्ही कमीत कमी 1-2-3 तास तिथे बसलो आणि अशा अवस्थेमध्ये आम्हाला आयुक्त मॅडमला फोन लावावा लागला। आयुक्त मॅडमने आम्हाला संध्याकाळी या म्हणून सांगितलं। आम्ही कमीत कमी आता 4:30 वाजेपासून तिथे बसलेलो होतो। त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही सोमवारी करून देतो, परंतु आम्हाला त्या विषयाला थांबण्याची कुठल्याही प्रकारची गरज वाटली नाही, कारण त्यांच्याकडे सगळे लिगल प्रोसेस करायला उशीर लागायला काही कारणच नव्हतं आणि आमच्याकडे सगळं प्रूफ होतं। त्यामुळे मॅडमने थांबून स्वतः थांबून ही क्विक ॲक्शन घेतली आणि आज आम्हाला लेखी दिलं आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची सांगितलेली आम्हाला।